मी वसावे फुलसिंग रयत शिक्षण संस्थेचे RBNB कॉलेज श्रीरामपूर। मागच्या वेळेस आपण बासुंदी तयार करणे हे प्रॅक्टिकल समजून घेतलं होतं आणि आज आपल्याला दुधापासून खवा तयार करणे हे प्रॅक्टिकल समजून घ्यायचं आहे। तर दुधापासून खवा तयार करणे याचा उद्देश आहे खवा उत्पादनाच्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे आणि दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे खवा तयार करणे। त्याच्यानंतर आपल्याला थोडक्यात खव्याविषयी संदर्भ माहिती करून घ्यायची आहे। तर खवा हा भारतीय दुग्ध पदार्थ असून मिठाई तयार करण्यासाठी पायाभूत घटक म्हणून वापरला जातो। खवा म्हणजे पूर्ण दुधातील पाण्याचे प्रमाण उष्णतेच्या साहाय्याने कमी करून तयार केलेला देशी दुग्धजन्य पदार्थ होय। खवा तयार करण्यासाठी कढईत दूध घेऊन खुंटीच्या साहाय्याने दूध सतत ढवळतात। कढईचा पृष्ठभाग सतत खरवडला जातो। ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अर्धघन स्वरूप होईपर्यंत केली जाते। बर्फी, पेढे, कलाकंद, गुलाबजामुन तयार करण्यासाठी खवा मूलभूत घटक म्हणून वापरला जातो। खवा गाईच्या दुधापासून तयार केला जातो आणि म्हशीच्या दुधापासून सुद्धा तयार केला जातो। गाईच्या दुधापासून जर खवा तयार केला तर खव्याचं उत्पादन 15 ते 19% एवढं असतं। गाईच्या दुधापासून खवा तयार केला तर उत्पन्न किती मिळायला पाहिजे तर 15 ते 19%, आणि म्हशीच्या दुधापासून खवा तयार केला तर 21 ते 23% पर्यंत खव्याचं उत्पादन हे मिळायला पाहिजे। अशा प्रकारे थोडक्यात संदर्भ माहिती ही आहे। त्याच्यानंतर खवा तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल हा आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला आवश्यक साहित्य माहिती करून घेऊया। तर स्टेनलेस स्टील किंवा लोखंडी कढई, आणि मोठ्या प्रमाणात खवा तयार करायचं असेल तर त्यासाठी खवा मशीन, त्याच्यानंतर गॅस शेगडी, दूध किंवा आपलं खुंटी किंवा उलथणी, वजन काटा, पॅकिंग मशीन आणि स्टोरेज करण्यासाठी शीतगृह, अशा प्रकारे आवश्यक साहित्य आहे। त्याच्यानंतर कच्चा माल म्हटलं तर गाईचं किंवा म्हशीचं दूध आणि पॅकिंग साहित्य। अशा प्रकारे खवा तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि कच्चा माल हा आहे। त्याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष खवा हा कशा पद्धतीने तयार केला जातो ते थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर खवा तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या दुधाची स्वीकृती करावी। ते मग गाईचं दूध असेल किंवा म्हशीचं दूध असेल। स्वीकृती केल्यानंतर त्या दुधातील स्निग्धांश, SNF, एकूण घनघटक यांचं प्रमाण तपासून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ गाळणीच्या सहाय्याने गाळून ते दूध लोखंडी कढईमध्ये घ्यायचं। त्यानंतर गॅस शेगडीवर ठेवून हळूवारपणे उष्णता देण्यास सुरुवात करावी। दूध तापवत असताना खुंटीच्या सहाय्याने सतत वर्तुळाकार गतीने ढवळावे। त्यामुळे कढईचा आतील पृष्ठभाग एकसारखा खरडला जातो। कढईच्या तळाला दूध करपून साका तयार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी। समजून घ्या, ही दक्षता आपण घेतली नाही तर खव्याच्या रंगामध्ये बदल हा होऊ शकतो। जेव्हा दुधाचे योग्य प्रमाणात बाष्पीभवन होईल, म्हणजेच 2.5 ते 3 पट दूध सहंत होईल, त्यावेळी उष्णतेवर नियंत्रण ठेवावे व खरडण्याची क्रिया
वेगाने करावी. जर खरडण्याची क्रिया जर आपण केली नाही वेगाने तर खवा हा करपू शकतो. ज्यावेळी दूध अर्धघन अवस्थेत रूपांतरित होईल त्यावेळेस उष्णता देण्याचे प्रमाण कमी करावे. पदार्थ जेव्हा गोळ्याच्या स्वरूपात तयार होईल व कडेच्या बाजपासून खवा सुटू लागला म्हणजे खवा तयार झाला असे समजावे. त्यानंतर खवा कडेच्या आतील बाजूस खुंटीच्या सहाय्याने पसरून ठेवावा. त्यामुळे खव्यातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन तापमानसुद्धा कमी होते. आणि त्याच्यानंतर खव्याचा पॅड करून पार्चमेंट पेपरमध्ये गुंडाळून वजन करावे व खवा 5 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला साठवून ठेवावा. तर 37 अधिक वजा 1 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला खव्याची साठवणूक जर केली तर खवा हा 7 दिवसपर्यंत व्यवस्थित राहू शकतो. 23 ते 24 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला खव्याची साठवणूक जर केली तर 10 दिवसपर्यंत खवा हा सुस्थितीत राहू शकतो. आणि 5 ते 10 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला खव्याची साठवणूक जर केली तर 25 दिवसपर्यंत खवा हा सुस्थितीत राहू शकतो. तर अशा प्रकारे थोडक्यात खवा तयार करण्याची कृती ही आहे. त्याच्यानंतर खवा तयार झाल्यानंतर निरीक्षणाची नोंद करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, कारण यालासुद्धा 10 मार्क असतात. तर निरीक्षणामध्ये कोणत्या नोंदी केल्या पाहिजे, कोणत्या नोंदी करणं गरजेचं आहे हे थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर पहिली जी नोंद असणार आहे निरीक्षणामधली ती म्हणजे दुधाचा प्रकार. म्हणजेच खवा तयार करण्यासाठी कोणत्या दुधाचा वापर केलेला आहे, गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे का म्हशीचा दुधाचा वापर केलेला आहे, त्याची नोंद या ठिकाणी लिहावी लागणार. म्हणजेच काही दुधाचा प्रकारामध्ये. त्याच्यानंतर दुधाचे वजन, खवा तयार करण्यासाठी प्रत्यक्षात दूध किती घेतलेलं आहे त्याची नोंद करावी लागणार. त्याच्यानंतर तिसरं जे निरीक्षण आहे ते म्हणजे दुधातील फॅटचं प्रमाण. खवा तयार करण्यासाठी प्रत्यक्षात त्या दुधामध्ये, ते मग गाईचं असेल किंवा म्हशीचं असेल, त्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण किती आहे त्याची नोंद करावी लागणार. त्याच्यानंतर खवा साठविण्याचे तापमान, खवा तयार झाल्यानंतर खवा हा किती तापमानाला साठवलेला आहे, किती तापमानाला स्टोरेज करून ठेवलेला आहे ते तापमान ह्या ठिकाणी लिहावं लागणार. आणि त्याच्यानंतर पॅकिंग साहित्य, खवा हा कोणत्या साहित्यामध्ये पॅकिंग केलेला आहे त्या साहित्याचं नाव ह्या ठिकाणी लिहावं लागणार. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे निरीक्षण आहे ते म्हणजे खवा तयार करण्यासाठी लागणारा वेळ. याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीची वेळ, प्रत्यक्षात खवा तयार करण्यासाठी आपण केव्हा सुरुवात केलेली आहे ती वेळ लिहावी लागणार. त्याच्यानंतर शेवटची वेळ खवा तयार झाल्यानंतरची, आणि त्याच्यानंतर एकूण कालावधी किती लागलेला आहे खवा तयार करण्यासाठी तो कालावधी ह्या ठिकाणी लिहावा लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे निष्कर्षसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे निष्कर्षामध्ये काय येतं, निष्कर्षामध्ये काय येतं तर खव्याची प्रत. याच्यामध्ये टोटल 5 मुद्दे दिलेले आहेत निष्कर्षामध्ये. खव्याची प्रत, याच्यामध्ये स्वाद आहे, त्याच्यानंतर बॉडी व पोत आहे, रंग आहेत, स्वरूप आहेत, त्याच्यानंतर पॅकिंग आहे. म्हणजेच काय, हे जे 5 मुद्दे आहेत याच्यामध्ये काय नोंदी करायच्या तर उत्तम आहेत का, चांगले आहेत का, मध्यम आहेत का, खराब आहेत का, ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी नोंदी आपल्याला करायच्या आहेत. तर अशा प्रकारे दुधापासून खवा तयार करणे हे प्रॅक्टिकल आपण ह्या ठिकाणी थोडक्यात समजून घेतलेलं आहे. धन्यवाद.